आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत परीक्षा काळातील वातावरण याविषयी मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशक डॉक्टर शैलेश उमाटे यांची संघमित्रा भंडारे यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार मैत्रिणींनो आणि श्रोतेहो, आज एक महत्त्वाचा विषय आपण या कार्यक्रमात घेऊन आलेलो आहोत. परीक्षा काळातलं वातावरण. परीक्षा म्हटलं की आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर उभा राहतो परीक्षातला हॉल, घरातलं वातावरण, आजूबाजूचे लोक, आजूबाजूचा परिसर आणि परीक्षामय झालेलं अर्ध जग आपल्यापुरताचं. तर चला सुरुवात करूया या आपल्या छानशा कार्यक्रमाला. परीक्षा म्हटलं की फेब्रुवारी महिना आठवला. फेब्रुवारी महिना म्हटला की बोर्डाचे दिवस आलेत हे सगळ्यांना वेध लागतात. आणि बोर्ड म्हटलं की मग 10वी आहे, 12वी आहे. आणि आता तर फेब्रुवारी महिन्यात आपल्या 12वीचे विद्यार्थी बोर्डाची परीक्षा देणार आहेत. तसं पाहिलं तर परीक्षा ही फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हा परीक्षांचा काळ. आणि या काळामध्ये सगळ्यात जास्त गरज असते ती चांगल्या वातावरणाची. वातावरण म्हणजे पृथ्वीवरचं वातावरण का? अहो, पृथ्वीवरचं वातावरण तर कमी जास्त होत असतं, पण परीक्षामय वातावरण, मानसिक निरोगी वातावरण याची सगळ्यात जास्त गरज आपल्या सर्वांना असते. तर परीक्षा म्हणजे स्पर्धा नाही बरं का, तर आपल्या स्वतःला ओळखण्याची ही एक सुंदर अशी संधी आहे. आणि या संधीचं सोनं करण्यासाठी आपल्यासोबत आपले पालक, आपले शिक्षक, आपले नातेवाईक, आपले मित्रमंडळी या सगळ्यांचा सहभाग असणं फार गरजेचं असतं. आणि त्यासाठी गरज असते एका चांगल्या वातावरणाची, जेणेकरून जो परीक्षार्थी असेल त्याला ती परीक्षा अतिशय सोपी आणि सुसह्य अशी होते. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या कार्यक्रमात. तर आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी आज आपण आपल्या या स्टुडिओत आमंत्रित केलं आहे प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशक डॉक्टर शैलेश उमाटे यांना. सर, स्वागत आहे आपल्या या कार्यक्रमात. नमस्कार मॅडम. सर, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल हा काळ म्हणजे परीक्षा काळ. आणि या काळात आपले जे विद्यार्थी असतात तर ते परीक्षार्थी असल्या कारणाने घरामधलं वातावरण जास्त, विशेष करून पालक, शिक्षक, नातेवाईक आणि मित्रमंडळी, तर या परीक्षेच्या काळामध्ये त्यांनी आपलं जे आजूबाजूचं वातावरण आहे, जेणेकरून आपला जो विद्यार्थी आहे त्याला खूप सोयीचं होईल, सोपं होईल आणि तो आनंदाने परीक्षेचा अभ्यास करू शकेल, यासाठी या काळात पालकांनी काय विशेष काळजी घ्यायला हवी? परीक्षा म्हणलं की मुलं आणि पालक दोघांनाही नाही म्हटलं तरी तणाव असतो. विद्यार्थ्यांना तणाव असतो की त्यांचा परफॉर्मन्स कसा होईल, परीक्षा कशी जाईल, मार्क्स कसे पडतील. तशाच प्रकारे पालकांनाही असतो की मुलांचं कसं होईल. आता ह्या काळामध्ये आपल्या पाल्यांचं चांगलं परफॉर्मन्स करण्यासाठी, त्याचा चांगला अभ्यास होण्यासाठी जे पालक म्हणून करू शकतो, त्यात महत्त्वाचं असं आहे की एक सुदृढ असं जागा किंवा एक ठिकाण जिथे मुलाला डिस्टर्बन्सेस होणार नाही. घरातला तो कानाकोपरा असेल चालेल, त्याच्यासाठी वेगळी रूम असेल चालेल, नसेल तरी एक कानाकोपरा आपण त्याला फिक्स दिला पाहिजे जिथे तो मुलगा अभ्यास करेल. दुसरं महत्त्वाचं, त्याचे डिस्टर्बन्सेस जास्त व्हायला नाही पाहिजे. म्हणजे सहसा प्रत्येक घरामध्ये आज मोबाईल आहे, टीव्ही आहे, काही ना काहीतरी आवाज चालू असतो. तर ह्या सगळ्यांनी मूल डिस्टर्ब होणार नाही ह्याची दक्षता घेतली पाहिजे. म्हणजे हे अगदी बंद असेल तरी चालेल, ह्यांचा आवाज कमी असला तरी चालेल, घरातला संवाद आहे, एक दुसऱ्यांशी बोलणं आहे, ते मोजकच असेल तर चालेल. आणि मग ह्यामुळे बाहेरच्या वातावरणामधून जे डिस्ट्रॅक्शन्स येतात मुलांना, म्हणजे अभ्यास करताना त्यांचं लक्ष विचलित होतं, ते होणार नाही ह्याची पहिली खबरदारी घेतली पाहिजे. म्हणजे हे बाहेरचं वातावरण आहे ते केलं पाहिजे. दुसरं महत्वाचं असं आहे की बरेच पालक जे आमच्याकडे येतात की सर, अशा काळामध्ये मूल आमचं खात नाही किंवा झोपत नाही, ह्या कंप्लेंट्स घेऊन येत असतात. तर परीक्षा जरी असली तरी विद्यार्थ्यांना, पालकांना मला हे आवर्जून सांगायचं आहे की त्या काळामध्ये मुलांचं खाणं पिणं आणि झोप हे फार महत्वाच्या गोष्टी आहेत. कारण ते जर व्यवस्थित सुदृढ खाल्ले नाहीत आणि त्यांची झोप झाली नाही तर परीक्षेमध्ये त्यांचं उत्तर देणं, तिथे त्यांचा परफॉर्मन्स करणं याच्यावर नक्कीच त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून पालकांनी शांततेचं वातावरण नंबर 1, नंबर 2 मुलांचं खाणं पिणं आणि त्यांची रेस्ट म्हणजे झोप ही व्यवस्थित होते की नाही हे थोडक्यात आवर्जूनपणे बघणं फार महत्वाचं आहे.
सर, असं बऱ्याच वेळेला आपण पाहतो की बरेच पालक असे असतात की ते सतत तुलना करताना दिसतात की अरे तुझ्या भावाला इतके चांगले मार्क होते, तुझ्या बहिणीने इतके चांगले मार्क मिळवले, तो शेजारचा पिंट्या बघ, की शेजारचा मन्या बघ, म्हणजे असे बरेच नावं आपण घेऊ शकतो. बरोबर. ही उदाहरणं देणारे आजूबाजूचे पण लोक असतात, नातेवाईक असतात. तर अशा वेळेला त्या मुलांवर येणारे जे मानसिक दडपण आहे आणि हे दडपण शहरी आणि ग्रामीण मुलांच्या बाबतीत, आपण याविषयी काय सांगाल? हा पण महत्वाचा प्रश्न आहे. मग आपण बोलत होतो की कशा प्रकारचं वातावरण आपण ठेवायला पाहिजे. पण आता ही जी बाब आपल्याला दिसते कंपॅरिझनची, ही आतलं वातावरण म्हणजे मानसिकता. हे आतलं वातावरण सुदृढ ठेवण्याच्या काही गोष्टी याच्यात असतात. काय असतं, बऱ्याच वेळेस कंपॅरिझन केल्यानंतर पालकांचा किंवा आजूबाजूच्या लोकांचा हा भ्रम असतो की आम्ही कम्पेअर केलं तर मूल मोटिवेट होईल आणि जास्त अभ्यास करेल. सहसा या भ्रमाच्या पोटीच ते तसे कंपॅरिझन करत असतात. पण प्रत्येक मुलाला असं कंपॅरिझन केलेलं आवडत नाही. किंबहुना 90% पेक्षा जास्त मुलांना असं कंपॅरिझन केलेलं अजिबात आवडत नाही. ते मोटिवेशन होण्यापेक्षा निगेटिव्ह फॅक्टर होतो. मग मुलांच्या मनात असं वाटतं काय सतत कंपॅरिझन करत असतात, ह्याचं काय एवढं त्यांना चाललेलं, मी काय करतो त्यांच्याकडे ते कधीच लक्ष देत नाहीत, माझ्या बाबतीत हे निगेटिव्हच असतात. तर केव्हाही समजा आजूबाजूचे किंवा नातेवाईक किंवा पालक कम्पेअर करत असताना त्याचा मुलावर काय परिणाम होतो हे बघणं फार महत्वाचं आहे. मूल ते कसं घेतं हे बघणं महत्वाचं आहे. त्याच्यातून मुलाला निगेटिव्हिटी तयार होत असेल ते तुरंत थांबवायला पाहिजे आपण. कारण असे कंपॅरिझन करून कधीच आपले जे गोल आहेत किंवा मुलांचा प्रोग्रेस आहे हे साध्य केल्या जात नाही. मग मुलांना मोटिवेट करण्यासाठी दुसरं काय करायला पाहिजे, त्या गोष्टीवर आपण फोकस करायला पाहिजे. म्हणून सहसा बरेच लोक म्हणतात की कम्पेअर करू नका. मान्य, पण का करू नका, त्याच्या मागे ही विचारसरणी आहे की पालक एका विचारसरणीत काम करतात की आम्ही जेव्हा कंपॅरिझन सांगू तेव्हा मूल मोटिवेट होऊन नाही आपण 90% घेऊया, 92% घेऊया. पण नाही, मुलाला ते डेट्रिमेंटल वाटतं. मुलाला कुठेतरी असं वाटतं की मला हे खाली दाखवतात, म्हणून मूल डिसमूड होतो आणि अधिक अभ्यासापासून लांब जातं. म्हणून त्या दृष्टिकोनातून हे कंपॅरिझन करणं अगदी अयोग्य आहे. म्हणून पालकांनी, नातेवाईकांनी, सगळ्यांनी ते टाळायलाच पाहिजे. मग यासाठी आपले जे पालक आहेत त्यांनी आपली अपेक्षा व्यक्त करताना कशी भाषा वापरली पाहिजे आणि त्यासोबतच त्यांनी कसा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. आणि ज्या घरामध्ये आर्थिक अडचणी असलेले पण कुटुंब आपण बघतो आणि अशा कुटुंबांमध्ये जबाबदाऱ्या जास्त असतात, तर काही कुटुंबांमध्ये शाळा शिकण्यासोबतच कामं करणारी मुलं असतात. पण परीक्षा काळात ज्या वेळेला अशा अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतं की माझी आर्थिक परिस्थिती अशी आहे आणि मी एक दिवस कामावर नाही गेलो तर माझ्या कुटुंबाला आर्थिक चणचण आहे ती भासू शकते. तर अशा वेळेला त्या मुलांनी आपलं कामाचं, वेळेचं व्यवस्थापन आणि अभ्यासाचं नियोजन ह्या दोन गोष्टींना कसं त्यांनी अबाधित ठेवू शकतात दिलं पाहिजे. आणि दुसरं असं की जे पालक आहेत त्यांनी या वेळेला जी अपेक्षा केली जाते मुलांकडनं, तर ती भाषा जी आहे ती भाषा, सर्वच भाषा म्हणजे ग्रामीण भागातल्या असू द्या किंवा शहरी भागातल्या असू द्या, तर अपेक्षांचं ज्या वेळेला आपण ओझं मुलांवर ठेवतो तर ते समुपदेशन होणं तिथं फार गरजेचं असतं. तर याविषयी काय सांगाल? ह्याला आपण 2 पार्टमध्ये घेऊया. एक आपण बघूया की मूल हे जबाबदारी घेऊन काम करत असताना अभ्यास कसं करावं. म्हणजे आपण एक दिसतंय की नाही आर्थिक परिस्थितीमुळे मला काहीतरी काम करायला लागतं, मला जबाबदारी घ्यायला लागतं आणि मग अभ्यासही करायला लागतं, बरोबर असं. तर आता बरेच मुलं एक्झामच्या अगोदर त्यांच्या काही कामं करत असतील छोटे मोठे, जसं की आता वेंडर असेल, समजा वर्तमानपत्र वेंडरवाला असेल, तो दररोज बाबांना मदत करत असेल, सकाळी आम्ही वर्तमानपत्र टाकतो बाबांबरोबर, माझं काम करून येतो, असं एखादं उदाहरण आपण घेऊया. तर आता ह्याच्यात बाकीच्या दिवशी तो काम वडिलांबरोबर करायला सहजपणे करू शकतो. पण परीक्षा काळात जर ते आपल्याला कुणाला डेलिगेट करता आलं, त्याच्याऐवजी दुसरं कुणीतरी गेला आणि तेवढा वेळ त्यांनी अभ्यासाला दिला तर ते महत्वाचं होईल. कारण इथे अभ्यासाला वेळ देणं फार महत्वाचं बरोबर. त्या काळात आपण काही ना काही अभ्यास करतो, फोकस करतो, हे महत्वाचं आहे. म्हणून एक उदाहरण आपण त्या कामाच्या स्वरूपाचं दिलेलं. असं वेगवेगळे कामाचं स्वरूप आहे हे पालकांनीही अगोदरच नियोजन करायला पाहिजे की एक्झामच्या काळात तुझी परीक्षा असेल, त्या काळात तू तुझे कामं करू शकणार नाहीस. मग आत्ताच त्याचं काही नियोजन आपल्याला करता येईल का, किंवा अगदी मिनिमम आपण काही काम करता येईल का, म्हणजे त्याच्या रेस्पॉन्सिबिलिटीज असतील घरच्या. आता आपण एक कामाच्या स्वरूपातली रेस्पॉन्सिबिलिटी बघितली, दुसरी घरच्या स्वरूपातली रेस्पॉन्सिबिलिटी, घरातली काही कामं असतील किंवा आपल्या लहान भावंडांना सांभाळायचं असेल, याही काही गोष्टी त्याच्यात असतील, तर त्याच्यातही डेलिगेट करत असताना त्यातून
किती जास्तीत जास्त वेळ त्या मुलाला अभ्यास करता येईल हे ना त्या मुलांशी कम्युनिकेट करणं महत्वाचं. म्हणजे दुसरा मुद्दा आहे कम्युनिकेशन. बरोबर. ओके. आता हे करत असताना पालक ह्याचं नियोजन शांतपणे बसून केलं आणि ते करत असताना मुलांचं त्यात ओपिनियन घेतलं तर फार महत्वाचं पडतं. बरोबर. किंवा काय होतं बऱ्याच वेळेस, मग तू असं कर, तुला कळत नाहीये का, आपली परिस्थिती कशी आहे, परिस्थिती पाहून तुला वागता येत नाही का, मूर्ख आहेस का, नालायक आहेस, अशा गोष्टी आपण जर बोलायला लागलो तर ते इन्क्लुझिव्ह कम्युनिकेशन नाही होत. तेव्हा कसं असतं की मग तेव्हा काय होतं, मुलगा वेगळ्या प्लॅटफॉर्मवर किंवा वेगळ्या ग्रुपमध्ये, पालक वेगळ्या ग्रुपमध्ये असं होतं. पण इथे काय आहे की ते दोघंही एका ग्रुपमध्ये आणि आपली समस्या एक वेगळी, असं जर पण त्याच्याकडे बघितलं त्या परिस्थितीकडे, तर दोघांची समस्या आहे परीक्षा व्यवस्थित देणं, परीक्षेचा अभ्यास करणं आणि समोर असलेल्या कामाचं नियोजन करणं. या गोष्टीवर एकत्र ते आले आणि ओपन कम्युनिकेट केलं म्हणजे की आपण काय करता येईल याच्या बाबतीमध्ये, तुला काय सुचवता येईल, तू काय करू शकशील, असं आल्यानंतर मूलही त्याच्यात सुचवतं. आणि जेव्हा मूल आनंदाने सुचवतं ना तर ते तेवढ्याच आनंदाने कामही आणि अभ्यासही करण्यात मग्न होतं. पण त्या मुलांवर जर तुम्ही लादलात काही गोष्टी तर ते मूल ते कामही नीट करत नाही आणि अभ्यासही नीट करत नाही. म्हणजे ह्यात महत्वाचे मुद्दे असे आहेत की नियोजन, की त्या काळात मुलांनी काय काम केलं पाहिजे, ते कमीत कमी कसं करता येईल, जास्तीत जास्त अभ्यासाला वेळ कसा देता येईल, आणि ह्याचा निर्णय घेत असताना मुलाला त्याला इन्क्लूड करून त्याचं काय ओपिनियन आहे हेही महत्वाचं त्यात आपण मानायला पाहिजे. परीक्षा काळात मुलांची जी दिनचर्या असते म्हणजे उशिरापर्यंत अभ्यास करणे म्हणजे जागरण करणे किंवा सकाळी लवकर उठून अभ्यास करणे, तर ह्या सगळ्या गोष्टींचं जे व्यवस्थापन आहे, वेळेचं व्यवस्थापन, हे याचं त्यांनी भान कसं राखलं पाहिजे आणि कोणत्या अशा मूलभूत गोष्टी आहेत की त्याचा आधी त्यांनी विचार केला पाहिजे. सगळ्यात महत्वाच्या 2 गोष्टी मूलभूत आहेत यात, आपली झोप व्यवस्थित होणं आणि आपलं खाणं पिणं व्यवस्थित होणं. तसं परीक्षा काळ म्हटलं की या दोन्ही गोष्टीवर थोडाफार तर परिणाम होणारच. म्हणजे थोडीफार कमी झोप होईल, थोडंफार कमी खाणं होईल, ओके. पण अगदीच खाणार नाही, अगदीच वेळेवर झोपणार नाही, या गोष्टी अजिबात करायला नाही पाहिजे. आता काही मुलं आहेत ना ते थोडे रात्री जागून अभ्यास करतात, ते त्यांचा नेचर आहे आणि आतापर्यंत ते तसेच केलेले आहेत. तर ते जागून करत असतील तरी ठीक आहे, उशिरा जागले 1, 2, 3 वाजेपर्यंत जागले, पण त्यानंतर त्यांनी ते 5 तास 6 तास किंवा 7 तास त्यांनी ते रेस्ट घेणं महत्वाचं आहे. अगदीच रेस्ट घेतलं नाही तर त्याचा खूप दुष्परिणाम होतो. एक्झाम मध्ये काही लिहिता येणार नाही, अगदी तिथे झोप यायला लागतं. म्हणून जी आवश्यक रेस्ट आहे प्रत्येकाच्या बॉडीनुसार ती घेणं महत्वाची आहे. काही मुलं लेट करत असतील तर पालकांनी अट्टहास नाही करायला पाहिजे की आत्ताच तुम्ही लवकरच झोपा, लवकरच उठा, असं नाही. मुलांच्या त्या बॉडी सिस्टमनुसार, त्यांच्या कम्फर्टनुसार त्यांना आपली ती मुभा दिली पाहिजे. काही मुलं हे लवकर झोपतात, म्हणजे अगदी असेही पालक माझ्याकडे आलेले आहेत, सर काय अभ्यास करतो हा, 10 वाजता झोपी जातो, असंही कंप्लेन करणारे आलेले आहेत. पण ते मूल ना 10 वाजता झोपतं, सकाळी 4ला उठतं, विच इज गुड. आणि काही मूल काय आहे 7 ते 8 तास झोपतात. प्रत्येक मुलाची झोपेची गरज ही वेगवेगळी असते. बरोबर. त्याच्यानुसार त्याला झोपू द्या. ते 8 तास झोपलं नाही ना दुसऱ्या दिवशी काहीच काम करू शकणार नाही. बरोबर. काही मुलं 6 तास झोपतात, काही 7 तास झोपतात, काही 8 झोपतात. 6 to 8 hours इज अ पुरेशी झोप ज्याला आपण म्हणतो. त्याच्या कमीही नसायला पाहिजे आणि त्याच्या जास्तही नसायला पाहिजे. पण काही पालक अट्टहासाने त्याच्यापेक्षा कमी झोपायला पाहिजे, खूप अभ्यास करायला पाहिजे असा अट्टहास करतात. अजिबात असा अट्टहास करू नका. पुरेशी झोप, पुरेशी जेवण आणि मग त्यांचं टायमिंग त्यांना थोडं हे करू द्या. मग ते रात्री अभ्यास करतील, काही सकाळी अभ्यास करतील, काही थोडा अभ्यासातला ब्रेकही घेतील. म्हणजे अर्धा पाऊण तास अभ्यास केला, थोडा वेळ 5-10 मिनिटं ब्रेक घेतला, घेऊ द्या मुलांना. सतत अभ्यास करणारे त्यांचं आउटपुट नसतं. म्हणजे आमच्या मेडिकल लँग्वेजमध्ये काही एक्सपेरिमेंट केलेले असतात. म्हणजे एक आमचं एक्सपेरिमेंट असं आहे की एकांना सतत काम करायला लावलं म्हणजे त्यांचा फोकस किती असतो, त्यांचा आउटपुट किती असतो, तर तो कमी होता ज्यांनी इंटरमिटंट काम केलं. म्हणजे अर्धा पाऊण तास काम केलं, 5-10 मिनिटाचं ब्रेक घेतलं आणि त्यांचा परफॉर्मन्स आपण बघितला तर दे वेर सुपेरियर. म्हणून बरीच मुलं अर्धा पाऊण तास 1 तास अभ्यास करतात, थोडा 5-10 मिनिटाचा ब्रेक घेतात, मग परत अर्धा पाऊण तास घेतात, दॅट इज फाईन. पण ह्याच्यात दुसरी गोष्ट अजून असं येते की काही मुलं तो 10 मिनिटाचा ब्रेकवर थांबत नाहीत, मग ते 15 मिनिटं 20 मिनिटं 1 तास असे जातात. तर ते मुलांनी आवर्जून बंद केलं पाहिजे. पटकन ते त्यांच्या परत अभ्यासाकडे आलं पाहिजे. हल्ली अभ्यासामध्ये सुद्धा एक कॉम्पिटिशन पालक असतील किंवा विद्यार्थी असतील यांच्यामध्ये पाहायला मिळतं. उदाहरण द्यायचं झालं तर कुठून तरी एक ऐकतात मुलं म्हणा किंवा पालक
की अरे अमुक याच्याने एक असं पुस्तक आणलेलं आणि त्यातनं अभ्यास केला आणि त्याचा परीक्षेत खूप चांगले परिणामकारक त्याला गुण मिळाले. वर्षभर ज्या सिलेबसमध्ये तो अभ्यास करतोय, ज्या पुस्तकाशी तो एकरूप झालेला आहे, अचानक कोणतं तरी मित्र तुम्हाला एक काहीतरी सांगतो किंवा पालकांचे कोणी ओळखीचे असं कोणीतरी अचानक येऊन तुम्हाला एक पुस्तकाचं नाव सुचवतो आणि अचानक तुम्हाला ते सांगतं की हे वाचा. तर यामध्ये तुम्ही त्या लोकांचं समुपदेशन कसं कराल? बघा काय असतं, परीक्षे होण्याच्या अगोदर वर्षभर आपण अभ्यास केलेला असतो, त्यासाठी सिलेबस ठरलेला आहे. म्हणजे प्रत्येक एक्झामचा एक सिलेबस ठरलेला आहे. तो मग त्याच्यासाठी तो सिलेबस अभ्यास करण्यासाठी पुस्तकं आहेत, काही गाईड्स आहेत, काही नोट्स आहेत, हे आपल्याला वर्षभर माहीत असतं. तेच आपण फॉलो केलं पाहिजे. ऐन परीक्षेच्या काळात नवीन काहीतरी तुम्ही वाचण्यात काहीही अर्थ नाही. किंवा काही मुलं खूप हुशार असतात, म्हणजे ते सगळंच 5-6 पुस्तकं वाचलेली असतात आणि नवीनही काहीतरी वाचलेलं असतात. काय असतं की तात्पर्य किंवा जिस्ट ज्याला म्हणतो आपण, तो तोच असतो. ती हुशार मुलं काय करतात, फक्त ते नवीन आलेले पुस्तक अगदी 1 तासामध्ये वाचतात. त्यांना जिस्ट माहीत असतं. बरोबर. म्हणून ना खूप याच्या नवीन गोष्टीच्या मागे लागायला नाही पाहिजे. आतापर्यंत आपण जे वाचलेलं आहे, जे सिलेबस ठरलेलं आहे, त्याचा आपल्याला सवय झालेली आहे, तीच आपल्या डोळ्या खालून घालणं, रिव्हिजन करणं हे महत्वाचं. आणि परीक्षेच्या काळात रिव्हिजनला फार कमी वेळ लागतो. जे वर्षभर अभ्यास करतात, अगदी ते मोठे मोठे चॅप्टर्स किंवा बुक्सही 2 तासात 3 तासात रिव्हिजन करू शकतात. अख्खा सब्जेक्ट 2 ते 3 तासात रिव्हिजन करू शकतात. म्हणजे जे सतत आपण करत आलेलो आहे तेच विद्यार्थ्यांनी आवर्जून केलं पाहिजे. त्यात वेगळ्या काही मार्ग अगदी म्हणजे अँक्शियस होऊन नाही ह्याच्यातूनच येतात मग हेच केलेलं आहे असं अगदी अजिबात करायचं नाही. कारण सिलेबस ठरलेला आहे, त्याच सिलेबसमधून तुम्हाला प्रश्न विचारण्यात येणार आहे. सर, बऱ्याच वेळेला असं होतं की परीक्षा म्हटलं की आजूबाजूच्या वातावरणाशी आपण मगाशीच बोललो की घरात कसं असलं पाहिजे किंवा ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये कसा परिणाम होताना आपल्याला दिसतो. पण आता जो टप्पा असतो तो म्हणजे नेमका परीक्षा हॉलमध्ये जाण्याचा. आपण ज्या वेळेला त्या परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करतो, आपले जे काही 10वीचे मित्रमैत्रिणी आहेत, आता ते एक पहिल्यांदाच बोर्डाची परीक्षा देत आहेत, तर खास करून त्यांच्यासाठीच आपण म्हणूया आणि आता जे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा, की तो हॉल म्हटलं की एक प्रचंड ताण मनामध्ये येतो. हाताला घाम फुटणे किंवा अंग थरथरणे आणि तोंडाला कोरड सुटणे. तर ह्या सगळ्या गोष्टी का होत असतात? तर या सगळ्यातनं त्यांनी बाहेर पडण्यासाठी, या एन्झायटीमधून, आपण एक्झाम एन्झायटी याला म्हणू शकतो, तर यासाठी आपल्या या विद्यार्थ्यांनी मनाची तयारी किंवा मानसिक तयारी जी आहे ती कशी करावी लागते? यात महत्वाचं काय आहे, एक्झाममध्ये जाताना आपण तिथे जे जातो तो आपला अभ्यास, म्हणजे जे आपण अभ्यास केलेला आहे तिथे आउटपुट करणार आहोत. ही सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी आपल्याबरोबर एक आत्मविश्वास ठेवायचा आहे की म्हणजे एवढा वर्ष किंवा वर्ष 6 महिने आपण अभ्यास केलेला आहे, तर तिथे काही प्रश्न विचारणं त्याच्याशी रिलेटेड आपल्याला उत्तर द्यायचं आहे. पण धांदल आहे ना ही वेगवेगळ्या स्वरूपात होते. ती अशी की एक्झाम हॉल कुठे आहे, एक्झाम लिहिण्यासाठी मला लागणारं साहित्य किंवा त्याच्यासाठी उपयोगाच्या वस्तू, तर ह्याच्यासाठी पहिलंच आपली पूर्वतयारी केली पाहिजे. एक्झाम हॉल कुठे आहे, कसं आहे ते आदल्या दिवशी किंवा काही दिवस अगोदर बघून येणं, तिथे आपण जाणार आहोत याची माहिती घेणं, परीक्षेसाठी लागणारं साहित्य एका ठिकाणी घरात ठेवणं. ऐन वेळेस मी हॉल तिकीट विसरलं, मी पेन विसरलं, हे नाही व्हायला पाहिजे. ह्या गोष्टी एकाच ठिकाणी ठेवायची, ती बॅग उचलायची, एक्झाम हॉलमध्ये पोहोचायचं. बरं, आता एक्झाम हॉलमध्ये पोहोचल्यानंतर एक्झाम बद्दलची जे सिम्पटम्स तुम्ही सांगितलं, हातात थरथरी होणं किंवा घाम सुटणं, हे जवळजवळ 90-95% विद्यार्थ्यांना होतं. घशाला कोरड पडणं किंवा आता काय होईल हे खूप कॉमन आहे, हे नॉर्मल आहे. असं झालं तर कुणीही घाबरून जाऊ नये. अशा स्थितीत आपण एक्झाम हॉलमध्ये जायचं, आपल्या जागेवर बसायचं आणि तिथे बसून डोळे बंद करून 5 मिनिटं जे आपल्याकडे भेटतात अगदी बॉडीला रिलॅक्स करायचं. म्हणजे ते बॉडीला रिलॅक्स करण्याचे वेगवेगळे मेथड्स आहेत. काही आम्ही इमेजरी म्हणतो, म्हणजे डोळे बंद करून खूप असं इमॅजिन करायचं की तुम्ही खूप चांगले एक्झाम लिहितायत, चांगले मार्क्स तुम्हाला पडतायत, तुमचा रिझल्ट चांगला आलेला आहे, पॉझिटिव्ह इमेजरी म्हणतो. ओके. किंवा मन शांत करण्यासाठी एखादा सिनेरी
तुम्ही समोर घेऊ शकता. एक डोंगर आहे किंवा झरा आहे, ते पक्ष्यांची किलबिल आहे, वा. ते तुम्ही इमॅजिन करू शकता. त्यांनी तुमचं मन शांत होतं. काही लोक नामस्मरण करतात, बरोबर. अगदी तसं करा. काही अगदी शांत होऊन ब्रीदिंगवर फोकस करतात. श्वास आतमध्ये घ्यायचा, श्वास बाहेर सोडायचा. ह्यानी काय होतं की तुमची बॉडी रिलॅक्स होते. बॉडी रिलॅक्स झाल्यावर बॉडीचे जे सिम्पटम्स आहेत ते कमी होतात. ते कमी झाल्याने तुमचं मन शांत होतं. आणि जसं मी म्हणालो की अशा प्रकारची लक्षणं येणं अगदी 90-95% का विद्यार्थ्यांना म्हणतो, एखाद्याला मी पास होईल की नाही ही भीती आहे, एखाद्याला मला फर्स्ट क्लास मिळेल की नाही ही भीती आहे, एखाद्याला मी टॉप करेल की नाही ही भीती आहे. म्हणजे ही सगळ्यांची भीती, जरी टार्गेट्स वेगवेगळे असतील तरी भीती सारखीच आहे. बरोबर. बॉडी रिॲक्शन सारखाच आहे. त्याच्यामुळे ना एखाद्या पास होणाऱ्याने विचार केला पाहिजे, अरे टॉपवाला आहे ना त्याला हीच भीती. टॉपवाल्याने विचार करायला पाहिजे, अरे जो फेल होणार आहे ना त्याला हीच भीती आहे. कळलं की नाही? म्हणून हे जेव्हा आपण तिथे विचार करतो तेव्हा आपोआप आपली एन्झायटी कमी होते. बरोबर. आणि त्याच्याबरोबर मी ज्या ह्या 2-3 गोष्टी सांगितलेल्या आहेत ते त्यांनी अगदी एक्झाममध्ये करायचं. आणि ते केल्यानंतर रिलॅक्स जेव्हा होतं तेव्हा तुम्ही व्यवस्थितपणे उत्तरं देऊ शकतात. अगदी माझ्याकडे असे स्टुडंट आलेले आहेत की अगदी आम्ही ब्लँक झालो एक्झाममध्ये जाताना, आम्हाला काहीच आठवत नव्हतं. पण एकदा का तुम्ही उत्तरं लिहायला सुरू केलात की ऑटोमॅटिक आठवतं, कारण वर्षभर तुम्ही अभ्यास केलेले असता. म्हणून ह्या एन्झायटीला एकदम निर्धास्तपणे समोर जायला पाहिजे आणि परीक्षा हॉलमध्ये बसायला पाहिजे. फक्त इथून पळ काढायला नाही पाहिजे. म्हणजे काही विद्यार्थी असे आलेले आहेत की मला एवढी पॅनिक झाली की आम्ही पळ काढलो, मग तो प्रॉब्लेम आहे, तो आजार आहे. पण हे नॉर्मल एन्झायटी होणं आणि तिथे बसून स्वतःला रिलॅक्स करून एक्झाम लिहिणं हे नॉर्मॅलिसी आहे. सर, आपण परीक्षा हॉलमध्ये ज्या वेळेला प्रवेश करतो त्यावेळेला जे आपले आता शिक्षक आमचा हा कार्यक्रम ऐकत आहेत, खास करून त्यांच्यासाठी आहे. तर बऱ्याच शिक्षकांसमोर नवीन विद्यार्थी असतात आणि परीक्षा म्हटल्या की अनेक वेगवेगळे शिक्षक आपल्या समोर असतात त्या परीक्षा हॉलमध्ये. ते आपल्या ना ओळखीचे असतात ना आपण कधी त्यांना भेटलेलो असतो. तर ज्या वेळेला ते प्रश्नपत्रिका वाटतात, तर प्रश्नपत्रिका वाटताना त्यांनी त्या हॉलमध्ये बसलेले जे मुलं मुली असतात त्यांना कसं समुपदेशन करावं? शिक्षक नेहमीच हे विद्यार्थ्यांना हेल्प करत असतात. जेव्हा परीक्षार्थी तिथे येतात आणि हे शिक्षक त्यांना पेपर्स वगैरे देतात, तर बरेच शिक्षक मी बघितलेले आहे ते मुलांना अगदी रिलॅक्स करतात. ते सांगतात घाबरू नका, ही फक्त परीक्षा आहे आणि तुम्ही सगळ्यांनीच अभ्यास केलेला आहे, नक्कीच तुम्ही चांगले करू शकणार. असे 2-4 वाक्य जेव्हा बोलतात तेव्हा सगळ्यांना चांगलं वाटतं. काही तरी विद्यार्थ्यांचा चेहरा पडलेला असतो, घाबरलेले असतात. अशा चेहऱ्यांना त्यांनी अचूकपणे हेरलं, त्यांच्या जस्ट पाठीवर एक हात ठेवला, बरं आहेस ना, काही काळजी नको करू, तुला पाणी पाहिजे का, मी आहे, फक्त मी आहे. म्हणजे एवढं म्हणणंही त्या विद्यार्थ्यांना खूप प्रेरणादायी ठरते. मी आहे म्हणजे काय, ते परीक्षार्थींना उत्तर नाही सांगणार आहेत, पण एक माझा प्रेझेन्स आहे, तुला काही लागलं तर मला सांग. ज्या पद्धतीने असे परीक्षक मुलांना सामोरे येतात किंवा एखादा विद्यार्थी बघतो की अरे ते दुसऱ्या विद्यार्थ्यांना मदत करतात, सगळ्या मुलांचा हुरूप वाढतो आणि ते खूप पॉझिटिव्ह होतात. तर अशा पद्धतीने बरेच परीक्षार्थी, इनफॅक्ट त्यांना ट्रेनिंगही दिल्या गेले असावं, तर असे बरेच परीक्षार्थी जेव्हा विद्यार्थ्यांना सांगत असतात तेव्हा फार महत्वाचं होतं. एखादा विद्यार्थी चूक करत असेल, असंही असतं की एखादा विद्यार्थी चूक करतो, तर ते एकदम सर्वांच्या समोर मोठ्याने ओरडण्यापेक्षा त्याच्या जवळ जाऊन त्याची चूक जे काय आहे त्याच्यावर ऍक्शन घेणं शांतपणे इज द बेस्ट. कारण काय होतं, तसं केलं ना तर बाकी विद्यार्थी डिस्टर्ब नाही होत. म्हणून त्या विद्यार्थ्यांची चूक पण त्यांना सुधारता येते, दुसऱ्यांना डिस्टर्ब पण नाही करता येत. अशा पद्धतीने काही परीक्षार्थी जर मुलांशी वागायला लागले, मुलांना खूप फायदा होतो. आणि असे परीक्षार्थी मुलांना लॉंग टर्म लक्षात राहतात बरं का. बरेच विद्यार्थी येऊन म्हणतात ना आमच्याकडे, आम्ही ते नवीन परीक्षार्थी होते पण काही एवढे चांगले होते, ते आम्हाला नक्की लक्षात आहेत, ते त्यांच्यामुळे आम्हाला हुरूप एवढा वाढला. तर अशी त्यांची पॉझिटिव्ह इमेजही बनते. त्यामुळे परीक्षार्थींनी विद्यार्थ्यांना अगदी शांत होण्यासाठी, परीक्षा लिहिण्यासाठी समुपदेशन शांतपणे करायला पाहिजे, म्हणजे त्यांचं मनोबल वाढवू शकतात. सर, बऱ्याच वेळेला असं होतं की काही विद्यार्थी आपले ज्या वेळेला परीक्षा देत असतात तर एखादा पेपर असतो
तो पूर्ण अटेम्प्ट होत नसतो त्यांच्याकडनं, आणि त्याच पेपरचा सारखा विचार घरी आल्यानंतर त्यांच्या मनात राहतो की अरे माझं ते लिहायचं राहून गेलं, मला ते आठवलं नाही, आणि मग त्याचा परिणाम दुसऱ्या पेपरवर झालेला दिसतो. तर अशा वेळेला आपले पालक, शिक्षक आणि मित्रमैत्रिणी यांनी आपल्या जो विद्यार्थी आहे त्याचं समुपदेशन कसं करावं, आणि आपल्या अशा या परीक्षा देणाऱ्या मित्राला तुम्ही काय सांगाल? ह्यात फार महत्वाचा प्रश्न आहे. असे बरेच विद्यार्थी येतात. काय असतं की एक समजा मॅथ्सचा एक्झाम झाली आणि दुसऱ्या दिवशी लँग्वेजची एक्झाम आहे, त्यांना कुठेतरी वाटतं अरे मॅथ्समध्ये माझं चुकलं, मला कमी मार्क पडतील, ह्या विचारात येतात. सर्वप्रथम पालकांनी, जवळच्या लोकांनी त्यांना हे सांगायला पाहिजे जे झालं त्याला आता आपण काही करेक्शन नाही करू शकत. ओके, त्या दिलेल्या वेळात त्या परीक्षेसाठी तुला जे बेस्ट इफर्ट टाकायचे होते ते तू टाकलंस. बरोबर. ओके, हे त्यांनी विचार करायला पाहिजे. हे त्यांना सांगितल्यानंतर बरेच विद्यार्थी त्यातून बाहेर पडतात. दुसरं, त्या विद्यार्थ्यांशी आपण बोलायला पाहिजे की ओके त्याच्याबद्दल तू विचार करतोयस आम्हाला कळलं, पण नेमका काय विचार करतोस? ते फक्त परीक्षेपुरतं त्यांचा विचार नसतो, पेपर खराब गेला एवढा विचार नसतो. लगेच ते भविष्याकडे जातात. मग मला मार्क कमी पडतील, मग माझं असं होईल, मग माझं समोर तसं होईल, ही भविष्याची एन्झायटी असते. म्हणून पालकांनी सांगितलं की ठीक आहे ती परीक्षा होती, त्या परीक्षेपुरते कदाचित तुला कमी मार्क पडतील, बरोबर, पण एक पेपर होता, म्हणजे तुझ्या एंटायर 10 पेपरमधला एक पेपर, त्या एक पेपरमधला एक एक्झाम, त्या एक एक्झाममधले 2 प्रश्न तुझे खराब गेले, बाकीचे चांगले गेले ना. म्हणजे एवढं स्पेसिफिक त्यांना आपण जेव्हा समजू तर त्यांना ते लक्षात येते अरे त्यातली ती मायनर होती गोष्ट, म्हणजे 2 प्रश्न आपल्याला चांगले सोडवता नाही आले, बाकीचा तर पेपर चांगला गेला. मग आता त्याचं कॉम्पेन्सेशन म्हणून आपण दुसऱ्या परीक्षेमध्ये अजून चांगलं फोकस केलं तर मार्क कॉम्पेन्सेट होतील. म्हणजे तुझे फक्त गणिताचे मार्क बघतील का उद्या? नाही, ओव्हरऑल तुझ्या सगळ्या पेपरचे मार्क. बरोबर. म्हणून तुला इथे परत कॉम्पेन्सेट करण्याची संधी आहे. हे जेव्हा आपण त्या विद्यार्थ्यांना समजून देऊ, म्हणून तो बायगॉन इज बायगॉन करून पुढच्या पेपरमध्ये लक्ष देईल. तर त्याच्याशी थोडं बोलणं महत्वाचं आहे. नुसतं तू काळजी नको करू, जाऊ दे आता, झालं गेलं, विसर, हे 2 वाक्यावर मुलं विसरणार नाहीत. पण त्यांना काय त्रास होतो, नेमकं काय वाटतं, याचा आपण थोडासा उकल केला पाहिजे. मग त्याच्यावर आपण जेव्हा त्यांना समुपदेशन करून थोडं लॉंग गोल देऊ, म्हणजे दुसऱ्याही पेपरचं महत्व त्यांना देऊ, ते मग दुसऱ्या पेपरमध्ये लक्ष देऊ शकतात जास्त. सर, परीक्षा काळामध्ये आपण बघतो की आज एक पेपर झाल्यानंतर पुढच्या पेपर देणार असतो, त्याच्यामध्ये 2 दिवसाचा किंवा 3 दिवसाचा गॅप असतो. आपण त्याला परीक्षेला पेपरसाठी दिलेली मधली सुट्टी म्हणू शकतो. तर या मधल्या सुट्टीच्या काळामध्ये आपले अनेक विद्यार्थी मित्र आहेत, तर ते असा विचार करतात अजून माझ्या हातात 3 दिवस आहे, मी काय फक्त रिव्हिजन करणार, मग मी काय करू, मी मोबाईल बघू का, मी गेमिंगमध्ये थोडंसं बघतो म्हणजे मला फ्रेश वाटेल, आणि असं असतं. तर काही ठिकाणी उलट असतं की पालक म्हणतात 3 दिवस आहेत तुझ्या हातात, एक काम कर, आज शेतात मजूर नाही आलेत, तू आजच्या दिवस जाऊन येतो का? किंवा घरामध्ये असं असतं की खूप गोंगाट असतो, काही ठिकाणी घरामध्ये लग्न ठरलेली असतात, तर तोही गोंधळ त्यावेळेला असतो. तर हा जो सुट्टीचा कालखंड असतो, अशामध्ये आपल्याच्या विद्यार्थी मित्राने ते नियोजन कसं करावं की एका पेपरनंतर जो मला गॅप मिळालेला आहे त्याचं व्यवस्थित नियोजन, त्याची आखणी त्याने कशी करावी, आणि यासाठी घरच्यांचं आणि त्या विद्यार्थ्यांचं समुपदेशन होणं फार गरजेचं आहे. काय सांगाल? जेव्हा असं वेळ असतो तेव्हा 2 मानसिकतेचे विद्यार्थी असतात. एक म्हणतात खूप वेळ आहे आता, टाइमपास करूया. दुसरे म्हणतात एवढा कशाला वेळ दिला, आता काय करायचं आम्ही. तिसरे म्हणतात खूप कमी वेळ दिलेला आहे आम्हाला, आम्ही काय करायचं. पण ह्याच्यात इम्पॉर्टंट काय आहे की वेळ आहे आणि आपल्याला अभ्यास करायचा, हे इम्पॉर्टंट आहे. आता त्याच्यात ज्यांना असं वाटतं की खूप वेळ आहे, कारण असं असतं, का वेळ आहे असं वाटतं की 3 दिवसानंतर इंग्लिशची परीक्षा आहे, मला इंग्लिश खूप चांगलं येतं म्हणून खूप वेळ दिला, असं त्यांचं असतं. काही लोकांना इंग्लिश एवढं अवघड याला 3च दिवस दिलेले, हे दुसरी मानसिकता असते. म्हणजे ज्यांना असं वाटतं खूप वेळ आहे ना, त्यांनी काय करायला पाहिजे, त्याच्यानंतरचे एक्झाम ज्याच्यामध्ये वेळ नाहीये त्याचं थोडं नियोजन तिथे करायला पाहिजे. अच्छा. म्हणजे जरी 2 दिवसानंतर इंग्लिशची परीक्षा, मग भूगोलाची परीक्षा, भूगोलाच्या परीक्षेला वेळ कमी आहे, तर त्याचा काही अभ्यास आज पहिल्या दिवशी करून घेऊ, नंतरचे 2 दिवस इंग्लिशला देऊ, मग आपलं हे होऊन जाईल. काही लोकांना वाटतं ना इंग्लिशसाठीच मला 3 दिवस लागतील, 3 दिवस करूया. ओके, काही लोकांना वाटतं अरे काय खूपच वेळ आहे. खूपच वेळ कधी नसतो. तेव्हा आपल्याला असं असतं की अभ्यास
आणि थोडा त्यांचा वेळ उरण्यासाठी जो म्हणालो ना मी इंटरमिटंट आपण अभ्यास करायचा, तर तो वेळ थोडा विरंगुळा मग अभ्यास, थोडा विरंगुळा मग अभ्यास, असं त्यांनी नक्कीच करायला पाहिजे. अगदी रिलॅक्सली खूप वेळ आहे असं कधीच विद्यार्थ्यांनी राहायला नाही पाहिजे. हा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे पालकांसाठी की एवढा काळ आहे तर तू कामं कर किंवा असं काही कर, असं पालकांनी मुलांना अजिबात डिस्ट्रॅक्ट करायला नाही पाहिजे ह्या काळामध्ये. कारण कामं त्यांनी वर्षभर केलेली आहेत किंवा याच्यानंतरही करणार आहेत. मी म्हणालो ना की डेलिगेट या काळात तुम्ही काही कामं करा. मुलांची आत्ताची जी एक्झाम आहे 10वी आहे 12वी ही खरीच इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट आहे कशाचं कंपॅरिझनमध्ये तुमच्या कामापेक्षा इम्पॉर्टंट आहे. त्यांनी जे काम देतात त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट. म्हणून तू रिलॅक्सला हे 2-3 कामं कर असं नाही करायला पाहिजे. परत त्यांचं नियोजन त्यांनी अगोदरच केलं पाहिजे आणि त्या काळामध्ये मुलाला अभ्यासाच्या साठी प्रोत्साहन केलं पाहिजे. काही पालकांचं असं होतं की मुलंच अभ्यास करत नाही, पालक मागे लागतात तू अभ्यास कर. मुलं म्हणतो की मी टीव्ही बघतोय, मी मोबाईल बघतोय, की असं गुंतलेलं असतं, मला वेळ आहे. पण मग पालकांनी नियोजन करून द्यायला पाहिजे किती वेळ तो विरंगुळा करेल, किती वेळ टीव्ही बघेल, किती वेळ मोबाईल बघेल. मग त्याच्यानंतर मुलांनी अभ्यास करायला पाहिजे. परत त्याच्यात प्रिन्सिपल ठेवायचं इंटरमिटंट, म्हणजे एखादा तास अभ्यास, 10-15 मिनिटं त्याचा विरंगुळा. मग तो विरंगुळा कोणत्याही स्वरूपातला असेल. बरोबर. मूल थोडा टीव्ही बघेल, खाली फिरून येईल, सायकल चालवून येईल, कुणाशी गप्पा मारेल, त्याच्या आवडीचा एखादा कार्यक्रम बघेल, एखादा कॉमेडी शो बघेल. म्हणजे सहसा मी बऱ्याच मुलांना कॉमेडी शो बघायला सांगतो कारण ते मजेशीर असते, त्यांना मजा येते, थोडंसं वेगळं काहीतरी होते. तर असं त्यांनी ह्या काळातलं नियोजन करायला पाहिजे, ना की खूप वेळ आहे असं नाही. किंवा काही मुलं फ्रस्ट्रेट होतात खूपच वेळ, फ्रस्ट्रेट पण नाही व्हायला पाहिजे. दुसऱ्या सब्जेक्टचा जे अभ्यास करायला आहे त्याचं त्या काळात आपण अभ्यास करायला पाहिजे. सर, असं होतं की परीक्षा काळामध्ये म्हणजे परीक्षा असताना कॉपी करण्याचं जी वृत्ती आहे की आपल्याला कॉपी करून पास होता येतं, तर अशी जी वृत्ती तयार होते विद्यार्थ्यांमध्ये, तर आपल्या अशा या विद्यार्थी मित्रांचं तुम्ही कसं समुपदेशन कराल? हा विषय महत्त्वाचा घेतलात तुम्ही. इथे मी सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना असं सांगेल की आता रिसेंटलीच हल्लीच एक 12th फेल मूवी आला होता. बरोबर. त्याच्यात फार चांगल्या पद्धतीने त्यांनी दाखवलं की मुलगा कसा फेल होतो आणि तो परत चांगला कसा करायला लागतो, आणि त्याच्यात त्यांनी कॉपीचाही उल्लेख केलेला आहे. बऱ्याच ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात, जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणा किंवा खेडोपाडी म्हणा, कॉपीचं प्रमाण असतं. कॉपी करायला पाहिजे किंवा त्याच्याशिवाय आम्ही पास होणारच नाहीत, म्हणजे त्याला प्रोत्साहन देणारी समाजात बरेच घटक आहेत. पण एक लक्षात ठेवायला पाहिजे की कॉपी करून तुम्ही ती एक्झाम पास होऊ शकता, पण त्याचं नॉलेज तुमच्याकडे कधीच नसणार आहे किंवा ती गोष्ट तुम्हाला जीवनात जेव्हा अंमलात आणायची असेल ती तुम्हाला हेल्प होणार नाहीये. म्हणून कॉपी करायलाच नाही पाहिजे हा माझा ठाम मुद्दा आहे की कोणत्याही विद्यार्थ्यांनी कॉपी करायलाच नाही पाहिजे. अभ्यास करा, कमी मार्क मिळू द्या, एखाद्या वेळेस फेल होऊ द्या, परत त्याचा अभ्यास करा. एवढेही तुम्ही बुद्धीनी कमी नाही आहेत की तुम्ही पासच नाही होऊ शकणार आहेत. बरोबर. आणि जे बुद्धीनी कमी आहेत ते कॉपी करूनही पास नाही होणार आहेत, ही तेवढीच सत्यता आहे. म्हणून जेवढं तुम्हाला वाचून त्यातलं नॉलेज घेता येईल आणि त्यातून तुम्हाला पास होता येईल हेच तुम्हाला समोर कामाला येईल. म्हणून कॉपी अगदी करायलाच नाही पाहिजे हे मी ठामपणे तुमच्या माध्यमातून आज सगळ्यांनाच, पालकांनाच, विद्यार्थ्यांना सांगायची माझी इच्छा आहे. वा सर, कॉपीमुक्त जर परीक्षा आपल्याला देता आली तर यातनं आपल्या विद्यार्थ्यांचंच खरं म्हणजे एक चांगलं भविष्य घडणार आहे आणि हे उद्याच्या आपल्या देशाचे नागरिक आहेत आणि हे देश घडवणार आहेत. तर आमचे हे जे काही परीक्षार्थी आहेत मित्र, तर यांना जी सुट्टी असते त्या दरम्यान त्यांनी जो परीक्षेच्या काळात त्यांनी विश्रांती म्हणा, व्यायाम म्हणा किंवा आहार, याचं नियोजन कसं राखलं पाहिजे? 2 गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. ती म्हणजे झोप आणि जेवण. पुरेशी झोप 6 तासाच्या जवळ 5 ते 7 तासाच्या मध्ये त्यांनी ती कधीही घेतली पाहिजे. टायमिंग त्यांचा त्यांनी ऍडजस्ट केला पाहिजे. आहारामध्ये बऱ्याच वेळेस मुलांना खाण्यासाठी त्रास होतो, म्हणजे जागल्यामुळे ऍसिडिटी होऊ शकते किंवा खाताना त्यांना उलटी आल्यासारखं होऊ शकतं, स्ट्रेसमुळे असं होऊ शकतं. तर त्याची काळजी नाही करायला पाहिजे. खूप त्रास असेल तर ऍसिडिटीची गोळी वगैरे आज सगळ्यांनाच अगदी परिचिताची आहे, ती घेऊ शकतात. खात असताना आई किंवा पालकांनी हे लक्ष द्यायला पाहिजे की मुलांनी जास्तीत जास्त लिक्विड डाएट, म्हणजे बऱ्याच वेळेस मूल चावून खात नाहीये, तर लिक्विड डाएट म्हणजे आपले बरेच मिल्क शेक्स असतात, दूध असेल, ओके, अंडी असतील किंवा ड्रायफ्रूट असतील, ह्या पद्धतीचे मूल खाऊ शकतात. काही मुलं अगदीच कडधान्य आपले असतात, कडधान्य खायला हरकत नाही, भाकरी भाजी, म्हणजे जे आहार आहे ते खायला हरकत नाही, पण त्याच्या व्यतिरिक्त काही आहार आपण लिक्विड स्वरूपातला देऊ शकतो, ते देऊ शकतो. अगदी काही घरांमध्ये खूप मिल्कशेक्स वगैरे नसतात, पण दही,
ताक किंवा दही साखर असंही असतं. हो. हे आपल्याला खायला पाहिजे. आता दही साखर किंवा अशा गोष्टी आपण का खायला पाहिजे की याच्यातून ग्लुकोज आपल्याला मिळतो बरोबर. आणि ग्लुकोज हे ब्रेनसाठी म्हणजे त्या काळात गरजेचं असतं. म्हणून एवढा साधा आहार ठेवला तरी व्यवस्थित आहे. आईने हे बघायला पाहिजे की काही कालावधीने म्हणजे 1-2 तासांनी 3 तासांनी आपलं मूल काहीतरी खाल्लं पाहिजे. काही मुलांना हल्ली आता खूप कॉफी प्यायची सवय असते, तर अति कॉफी ही नाही प्यायला पाहिजे, अति चहाही नाही प्यायला पाहिजे. दिवसातला एखादा दुसरा फाईन. किंवा बरीच मुलं असं करतात की नाही मी जागतो आणि कॉफी पिऊन जागतो. बळजबरीने असे नाही करायला पाहिजे. तुमची नॅचरल टेंडन्सी जागण्यासारखी आहे तर एखादा चहा कॉफी घेऊन जागा. खूप 2-2, 3-3 चहा कॉफी घेऊन रात्रभर जागत बसून अभ्यास अगदी करू नका. आणि जसे बॉडी टेंडन्सी आली की आता झोपायचंय, गो टू स्लीप, डोंट वरी. खूप अभ्यास राहिलाय माझा करायचा नाही, झोपा. नॅचरली तुम्हाला सकाळी जाग येईल जेव्हा बॉडी फ्रेश होईल, मग तेव्हा तुम्ही अधिक कॉन्सन्ट्रेटनी फोकसनी अभ्यास करू शकता. म्हणजे असं कधी होतं की नाही मी आता अभ्यास नाही करू शकणार आहे, मला झोप येते, प्लीज लिसन टू युअर बॉडी. अगदी झोपी जा. 3-4 तासांनी जेव्हा बॉडी रिलॅक्स होईल तुम्हाला आपोआप जाग येईल, तुम्ही अभ्यास करणार. मग कधी कधी काही विद्यार्थ्यांना होतं की ती 3-4 तासांनी उठल्यानंतर अगदी घाबरतात, म्हणजे धडधड होतं, बेचैनी होतं, अरे आता कसं होऊ द्या, ते नॅचरल बॉडी रिॲक्शन आहे. लगेच पुस्तक जवळ घ्या, 1 पेज वाचा, तुमची एन्झायटी, धडधड, बॉडी सगळा जो त्रास होतो तो अगदी कमी होऊन जाईल. हे आवर्जूनपणे करायला पाहिजे. सर, आपल्या या कार्यक्रमात जाता जाता शेवटचा प्रश्न असा विचारते की या परीक्षा काळात आपला हा कार्यक्रम ऐकणारे आपले महाराष्ट्रातील सर्व श्रोते, सर्व पालक, सर्व विद्यार्थी आणि सर्व शिक्षक यांना तुम्ही काय संदेश द्याल? महत्त्वाचा संदेश असा आहे, पालकांसाठीही विद्यार्थ्यांसाठीही 10वी 12वी किंवा कोणतीही एक्झाम आहे ती इम्पॉर्टंट आहेच बरं का. म्हणजे त्याच्यातून विद्यार्थ्यांचं आउटपुट निघतं, भविष्य ठरतं, इम्पॉर्टंट आहे. पण ती जीवनातली एक एक्झाम आहे. असे बरेच एक्झाम्स आपल्याला जीवनात द्यायचे आहेत. त्याच्यामुळे ही एक्झाम म्हणजेच तुमचं जीवन हे समीकरण अगदी करू नका. म्हणजे बरेच पालकांचा असतो 12वीचं एक्झाम म्हणजेच काय, ह्याच्यावरच तुझं जीवन ठरणार आहे. नाही, ह्याच्यावर जीवन ठरण्यासाठीचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. असे बरेच महत्त्वाचे टप्पे जीवनात येणार आहेत. म्हणून याला महत्त्व द्या, पण जीवनापेक्षा जास्त महत्त्व देऊ नका. हे मला आवर्जून पालकांनाही आणि विद्यार्थ्यांनाही सांगायचं आहे. वा, खूपच छान. तर श्रोते हो, आजच्या या संवादातून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते की परीक्षा म्हणजे आयुष्याचा शेवट नाही, तर आयुष्याच्या प्रवासातील एक टप्पा आहे. आणि आपला जो विद्यार्थी आहे त्याचं मनोधैर्य, पालकांची समजूतदार भूमिका आणि शिक्षकांचं योग्य मार्गदर्शन या सर्वांचा समन्वय साधला की त्या विद्यार्थ्याचं मनोबल आणि त्याला मिळणारा मानसिक आधार आणि त्याची ती परीक्षा या सर्व गोष्टी सुसह्य होतात. सर, आज तुम्ही इतका छान संवाद साधलात त्याबद्दल मी आपले आकाशवाणी मुंबईतर्फे आभार मानते. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. श्रोते हो, परीक्षा काळातील वातावरण याविषयी मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशक डॉक्टर शैलेश उमाटे यांची संघमित्रा भंडारे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.